तर गाईज आम्ही चाललो फिरायला शेगावला आणि आम्ही सर्व इथे रेल्वे स्टेशनवर थांबलो. तर गाईज आता आम्ही ट्रेन मध्ये आहोत आणि हे बोलचं तयारी चालू आहे. खायची तयारी चालू आहे. हॅलो गाईज, तर तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आता आम्ही आहोत शेगावला आणि हा आमचा रूम. हॅलो. तर गाईज आता आम्ही शेगाव मध्ये उभे आहोत आणि आता आम्ही शेगावचे 5 ठिकाणे बघणार आहोत आणि आता आम्ही मार्केट मध्ये आहोत शेगावच्या. हे बघा मार्केट भरलंय पूर्ण आणि इकडे बघा खायला कसं गाईज या ओके साधवड. हाय गाईज, तर आता आम्ही आले आहे श्रीकृष्णांच्या माल्यावर आणि इथं गजानन महाराज स्वतः येऊन गेले आहेत आणि आम्ही सगळीकडे देवळाजवळ आहे. मंदिर आणि इथला एरिया पण खूप मस्त आहे, गारगार. तर खूप छान शंकराची पिंडी आहे. ओम नमः. ही सगळे चिंतन दिलेले आहे आणि हा बघा गार्डन. गाईज हा शेगावचा प्राचीन शिव मंदिर आहे. बस गाईज हा शिव मंदिर आहे. गाईज हा विष्णू मंदिर. हा बघा शिव मंदिर, इथं पिंडी आहे. आम्ही सगळे इथं बसलो. तर गाईज आता आम्ही नागझरीला पोहोचलो मंदिरात. बघा मंदिर. हा बघा व्ह्यू. हा बघा मंदिर. हा गोमुकुंड आहे.
हॅलो गाईस, तर आता आम्ही आहोत माहुलगड रेणुका माता मंदिर इकडे. तर आम्ही सगळे खालचे उभे आहोत. मंदिर आहे इथं. तर गाईस आता आम्ही वरती चाललो. फायनली आमची मावशी भेटली. एवढे पुढे आलो चालत चालत बघतो आणि आम्ही खालची जातो मग घडलं आणि आता मावशी भेटली. खुर्ची दिली बसायला, आती आली लग्नाला बाई खुर्ची दिली बसायला. आणि कोणा संग बोला ना, काय झालं रुसायला व काय झालं रुस. आता आम्ही प्रवेश दाराजवळ आहोत आणि खूप गर्दी आहे. तर गाईज आम्हाला आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून आम्हाला दाखवता नाही आलं. बघा आता आम्ही बाहेर निघूनच बाहेर आलो. इथं जे आज आपण पाहत आहोत इथे रेणुका देवीचं हे मंदिर आहे 3.5 किलोमीटरपैकी. त्यानिमित्तानं इथं बरेच जण अधिक मासाचे भक्तगण येतात आणि त्यांचं जे अभिषेक असतो, नैवेद्य असतो, दर्शनाचं जे मूळपीठ म्हणल्या जाते देवी इथं हे स्वयंभू निघालेली आहे. रेणुका देवी जे इथं निघालेली आहे, प्रकट झालेली ते स्वयंभू ठिकाण आहे. त्याला इथं ज्याचं महत्व अनन्य साधारण आहे तेवढं इथं रेणुका देवीच्या या सानिध्यामध्ये जे आहे तेवढं तिथे 3.5 फुटाचं जेवढं मूर्त महर्षीला ज्या पद्धतीने महत्व आहे, म्हणजे महादेवाचं मंदिर, दत्तगुरूंचं इथे जन्मस्थान आणि आपली अनुसया माता जे आहे त्यांचं इथं उपस्थिती आणि परशुराम भगवानाची उपस्थिती आणि इथं काही कारणास्तव इथं भगवती प्रकट झाली. म्हणजे देवीला इथे उत्पन्न होण्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस शिरशेष झाला त्याच्यानंतर आकाशवाणी झाली, जिथं कोरुभूमी असेल तिथं भगवतीला घेऊन यायचं असं तिथं आख्यायिका आहे. आणि आपण जे आता मूळ ठिकाणी इथं आलेलो आहोत तिथं देवीचं जे तांडव आहे तर मागच्या साईडला इथं परशुरामाचं म्हणजे भगवान आहे परशुराम तिथं ध्यानस्थ बसले होते आतमध्ये. आणि तिसऱ्या दिवशी त्यांना 21 दिवसाचा पिरियड दिला होता की 21 दिवसांनी भगवती प्रकट होईल. आणि 21 दिवसांनी त्यांना डाऊट आला. तिसऱ्या दिवशी त्यांनी वळून पाहिलं देवीला. वळून पाहिल्यानंतर देवी इथपर्यंत निघाली, म्हणजे आता आपण दर्शन घेतो तिथपर्यंत स्वयंभू मूर्ती. आणि इथं कोणी आणून बसून काही नाही. दत्तगुरूंनी परशुरामांना आशीर्वाद देऊन इथलं पुढचं कार्य त्यांनी ब्राह्मण रूपामध्ये आईचं जे अस्थि विसर्जन आहे आणि म्हणजे श्राद्ध विधी हा सगळा इथं मातृतीर्थामध्ये जो तलाव आहे तिथं त्यांनी ते केला. आणि भगवान परशुरामांनी इथं सर्व तीर्थामध्ये एक नदी आहे, गुप्त नदी वाहते, ती दत्तात्रयांच्या पायथ्याच्या ठिकाणी आहे तिथं. तर तिथं तुम्हाला ते सर्व तीर्थाचे म्हणून आहे. तर भगवान परशुरामांनी 21 नद्याचा संगम तिथं आकाशात बाण मारून तिथं ते प्रकट केलेला आहे. ते गंगेचं महत्व आहे ते तिथं गुप्त नदी वाहते 21 नद्यांचं. तर त्याचं जे आरोचं जे पाणी आहे आपलं त्याच्यापेक्षा शुद्ध पाणी ते तिथं भेटते समजा. एवढं ओरिजिनल पाणी आहे तिथं आणि ते पाणी खराब होत नाही. 12 महिने पाणी किती अडचण असू दे तिथं ते पाणी आटत नाही. टोगळ्यावर पाणी कंटिन्यू राहते 12 महिने. तर सांगायचं तात्पर्य कसं की या ठिकाणी आल्यानंतर आपल्या भगवतीच्या आशीर्वादानं न होणाऱ्या मनोकामना इथं पूर्ण होतात. आणि इथं भक्त जे आहे कधीही रिकाम्या हाताने जात नाही. भगवतीच्या आशीर्वादानं सगळ्यांना आपापल्या पूर्वपुण्यानुसार आणि प्रारब्धानुसार प्रत्येकाला त्याचं फळ भेटते. या पद्धतीनं भगवतीचं महत्व अनन्य साधारण आहे. अधिक महिना असल्यामुळे रोजचं आज अष्टमी आहे आणि आज म्हणजे सर्वसाधारण महत्व आहे. म्हणजे पर्व काळाचा अष्टमीचा सोमवार असल्यामुळे भरपूर पैकी पुण्याचं कार्य इथं आहे. आणि आज दर्शन घेणाऱ्या बरेच जणांना आपल्या मनोकामना पूर्ण होतात यात काही शंका नाही. ठीक आहे. गाईज आम्हाला गुरुजींनी माहिती दिली त्यांना आम्ही धन्यवाद करतो आम्हाला माहिती देण्याबद्दल. थँक्यू गुरुजी. सो गाईज आता आम्ही जेवायला आलो आहोत दर्शन करून. आता आम्ही आलो आहोत अंबिका हॉटेल मध्ये.
आम्ही आता आलोय अंबिका हॉटेलमध्ये, सगळी बसल्यात आता जेवायला. तर आता आपण बघूया सगळी जेवतात ते. सगळ्यांची आता जेवतात, मग आपण भेटूया. आता आम्ही श्री दत्तगुरु मंदिराजवळ आहोत सगळी. हा बघा मंदिर दत्तगुरूंचं मंदिर. आज आपल्याला हे थोडीशी गुरुजी आपल्याला दत्तांच्या बद्दल थोडीशी माहिती देणार आहे. श्री गुरुदेव दत्त नृसिंह सरस्वती स्वामी महाराज दत्तात्रयांचे दुसरे अवतार यांचा जन्म या वाड्यामध्ये 724 वर्षापूर्वी झाला. महाराज या वाड्यात 8 वर्षे वयाचे असेपर्यंत खेळले, बागडले, राहिले. त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने ज्येष्ठ 115 वयोवृद्ध, 110 वयोवृद्ध जे ब्राह्मण होते, त्यांच्या वेदामध्ये त्या लहानशा बालकांनी तुकाग्रस्त केलं. हा वाडा 5 मजली आहे. सध्या आपण 4थ्या मजल्यावर आहे, आणि 5वा मजला हा मोकळा आहे. आता महत्वाचं असं की विदर्भाची पंडित शेगावचे गजानन महाराज, आपण त्यांना पण ब्रह्मांड नाईक म्हणतोय, पण त्यांचा जन्मोत्सव नाही आहे, प्रगट दिन आहे, पण संजीवनी समाधी आहे. थोडं आपण पुढे जाऊया शिर्डीला, त्यांना पण आपण ब्रह्मांड नाईक म्हणतो, पण तिथं घोळ आहे. एक म्हणतो जन्म झाला, एक म्हणतो जन्म नाही झाला, नक्की कन्फर्म नाही आहे, पण मृत्यू पक्का आहे. आणि थोडं पुढे आपण आंध्र गेलोय. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, 4 बहीण भावंड, आईच्या पोटी जन्म घेतला, ब्राह्मण कुळात जन्म घेतला. 4 वेगवेगळ्या ठिकाणी संजीवनी समाधी आहे. ते आंशिक ब्रह्म. ज्ञानेश्वर माऊलींनी चांगदेवाचा गर्वहरण करण्याकरता निर्जीव भिंत चालवली. आपण पाहिली, वाचली, ऐकली वगैरे. आता आपण परत कारंजाला आलोय. हे पण 4 बहीण भावंड, आईच्या पोटी जन्म घेतला, ब्राह्मण कुळात जन्म घेतला. स्वामींचा कुठेही मृत्यू नाही, कुठेही त्यांचं थळग नाही. स्वामी हे चिरंजीव आहे, सप्त चिरंजीव मधले एक चिरंजीव नृसिंह सरस्वती स्वामी महाराज इथे आजही वास्तव्यास आहे. जसं नसोबाची वाडी, गाणगापूर, औदुंबर, प्रत्येक ठिकाणी महाराजांची ओळख म्हणजे निगुण पादुका. कारंजाची ओळख म्हणजे ही भिंत, नरहरीची भिंत म्हणतात. त्याचं कारण असं आहे की नृसिंह सरस्वती स्वामी महाराज वयाच्या 8 वर्ष असताना जेव्हा काशी यात्रेला निघाले, त्यांना जाण्याची आवश्यकता नव्हती, तर ते ब्रह्मांड आहे, पण मानव देव प्राप्त केल्या कारणानं त्यांना सुद्धा गुरु करणं आवश्यक असल्याने जेव्हा काशी यात्रेला जेव्हा निघाले, तेव्हा त्यांच्या आईने त्यांना प्रश्न केला, तुम्ही इथून जाता, परत तुम्ही येणार की नाही, आम्हाला दिसणार की नाही. त्यावेळेस त्या चिमुकल्या बालकांनी नरहरीनी आपल्या आईला एक आशीर्वाद दिला किंवा एक वर दिला. चंदन असतं ना, चंदनाचं लाकूड, चंदन उघडायचं, त्या भिंतीवर शिंपडायचं, माझं नामस्मरण करायचं, मी तुम्हाला साक्षात त्या भिंतीमध्ये दर्शन देईन. स्वामींच्या आई वडिलांना त्यांना जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा तेव्हा स्वामींनी साक्षात त्या भिंतीमध्ये दर्शन दिलं. आजही स्वामी तिथं वास्तव्यास आहे. प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे, प्रत्येकाचं पुण्य वेगळं आहे, त्यामुळे प्रत्येकाची अनुभूती वेगवेगळी आहे. या वाड्यातनी कोणीही येऊ शकत नाही. इथं येण्याकरता महाराजांचा आशीर्वादच पाहिजे किंवा त्यांची
त्यांची एक पहिली कृपा पाहिजे, तेव्हा तुम्ही इथे येऊ शकता. ब्रह्मांडातले जेवढे देवदेवता आहेत ती सर्व देवदेवता इथे येण्याकरता लागले असतात. येण्यापूर्वी तेव्हा आणि आता सुद्धा दरवाजाला नॉकिंग करतात, तेव्हा आतमध्ये येतात. जेव्हा स्वामींचं लक्ष त्यांच्याकडे जाईल, स्वामी जेव्हा खुणावलं तेव्हा ते सांगणार मी शेगावचा राणा गजानन. स्वतः गजानन महाराज पण म्हणून घेणार नाही. गजानन महाराज दररोज सूक्ष्म देहानं इथं दररोज स्वामींची सेवा करतात, नंतर आपल्या आसनावर बसतात. मग तो ब्रह्मांडाचा कुठलाही देव असू द्या, येशू ख्रिस्त असू द्या, गौतम बुद्ध असू द्या, महावीर असू द्या किंवा अल्लाह असू द्या, कोणीही असू द्या, त्याला प्रत्येकाला इथं हजेरी लावावंच लागतं. तेव्हाच त्यांना सुप्रीम कोर्ट म्हटलं गेलं आहे, राष्ट्रपती म्हटलं गेलं, विश्वपालक म्हटलं गेलं, जगद्गुरु म्हटलं आहे. आता खरंच स्वामी इथं आहेत का, म्हणजे आपल्याला बोलतात का आणि आपल्याला दर्शन देऊ शकत का? इथे माझे सद्गुरू आहे, मग हे माझे सद्गुरू आहे. त्यांचं नाव आहे प्राध्यापक डॉक्टर, कॉलेजला लेक्चरर आहे, केमिस्ट्री ऑर्गॅनिक त्यांचा सब्जेक्ट आहे. आता 2025ला ते रिटायर झाले. त्यांना 2009ला गाणगापूर येथं अमरजा नदीच्या पात्रामध्ये 12 दुसऱ्या दिवशी 12:15 साडेबारा दरम्यान साक्षात स्वामींनी या मूर्तीच्या दशमात दर्शन दिलं. संवाद आहे की आजपासून 24 तास मी तुझ्या सोबत आहो. काय कारण? तुम्ही बघताय, मी बघता, भरपूर बघतानाच का की गेल्या 15 वर्ष कॉलेजच्या सुट्टीच्या दिवाळी प्रेममध्ये तिथे पारायण करते. त्यांना जेव्हा दिवस दिलं, तुम्ही एकाचे बडे बाप का बनता, तुम्हाला लाखो लोकांचे बाप बनायचे. आज आपण सर्व उघड्या डोळ्यांनी या कलियुगामध्ये बघतोय. सगळेच नाही बरं का, सगळा माझा आरोप नाही आहे. 98% हे भाग्यधारी महाराज लोकांनी जे औडंबर माजून ठेवलाय ते कुठे थांबलं पाहिजे, ही स्वामींची इच्छा आहे. समाजामध्ये असे काही प्रश्न आहेत तुमचे की तुमचे जे प्रश्न आजपर्यंत कधीच कुठं सुटले नाही किंवा कुठे सुटण्याची शक्यता पण नाही, त्या प्रश्नाचं उत्तर नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तिथे घेऊन करायचे. आम्ही चालतोय काय म्हणतो आपण, त्या माध्यमातून तुमची समस्या सोडवण्यात येतं. मग ती समस्या कुठली असू द्या, घरची, दारची, नोकरीची, शिक्षणाची, मुलाबाळाची, नवरा बायकोची, सासूनाची, संततीची, विवाहाची, कुठली एनिवे, मेडिकल सायन्सच्या पुढं, ज्योतिषशास्त्राच्या पुढं त्या सर्व प्रश्नाचं उत्तर नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्या प्राध्यापकाच्या माध्यमातून देतात. याच्याकरता कुठल्याही प्रकारची फी नाही, कुठलाही धागा, दोरा, गंडा, निंबू, अंगारा, पाणी ते नाही, माझ्या अंगात देव येते ते नाही, महाराज तुम्हाला भेटत नाही. तुमच्याच घरी, तुमच्याच मोबाईलवर तुमची समस्या सोडवण्यात येतं. त्याचा रिझल्ट जो आहे हा 100% नाही आहे, 1000% आहे. तुम्हाला जर खरोखर म्हणजे स्वामी इथे आहेत का त्याची अनुभूती जर तुम्हाला दाखवायची असेल, मला एका सेकंडमध्ये दाखवतो. बघता बघा, आसन आहे, हे स्वामींच्या आसनात टाकलेली ही चादर आहे. खाली फ्लोरिंग मातीचं आहे, बरोबर आहे. हा गेल्या दत्त जयंतीचा अनुभव आहे. जेव्हा आपण झाडझूड करतो त्यावर किती डस्ट त्या चादरीवर पडली, काही आणखी काही थोडं फुलं वगैरे होते. मग मी काय केलं, 5 वर्ष माझी म्हणजे सायंपूजा असते, सायंपूजा वेळेस ती पादुका खाली घेतल्या, चादर झटकली, परत पादुका ठेवून दिल्या, माझं काम केलं झालं. मी संध्याकाळी 7ला नैवेद्याला जेव्हा आलो तेव्हा प्राध्यापकाचा फोन आला. दिव्य दृष्टी कशामध्ये बघा, प्राध्यापक फोन आला, पवार काका तुम्ही ती चादर झटकली का? म्हणलं हो सर. तुम्हाला माहित आहे काय झालं? म्हणलं नाही सर, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आम्हाला सांगत आहे की तुम्ही जी चादर झटकली त्याची डस्ट आमच्या नाकात गेली. वाव, हे स्वामी इथे आहे त्याचा साक्षात पुरावा. आणि तुम्हाला आणखी दुसरा तुम्हाला आणखी तुम्हाला सांगतोय, उत्सव पिरियड मध्ये गर्दी खूप असतात. जेव्हा आपण हे सारून वगैरे करतो तेव्हा लोकांची गर्दी खूप असते, ती पाय चिटकतात. आपण लोकांना थोडंसं थांबा म्हटलं. झालं काय म्हटलं की जेव्हा बघा दोन एक कपल आलं, त्याने सांगितलं की बा तुम्ही 10 मिनिटं थांबा, मी तुम्हाला आतमध्ये घेतो. पण ते दर्शन करून लगेच वापस गेले. परत 10 मिनिटांनी दुसरे आणखी आले, त्यांनी तेच म्हटलं मी की बा तुम्ही 10 मिनिटं थांबा. तिसरे आले, त्यांनी वापस गेलं. हे सर्व झाल्यानंतर संध्याकाळी रात्री 9:30 वाजता गुरुवारांचा फोन आला की पवार काका तुम्ही आज कोणाला नको म्हटलं.
तुम्हाला माहित आहे का, आम्ही इथंच बसलो होतो, आम्ही जेव्हा पाहून राहिलो आहे की तुम्ही कोणाला नव्हताय. हे तुमचं नाही आहे. त्यांचं म्हणायचं उद्देश हे तुमचं नाही आहे, तुम्हाला अधिकार नाही आहे, तुम्ही कोणाला जीव नको असं म्हणायचं. ही दिव्य व्यक्ती महाराज तिथून सांगून राहिलेले आहे. असे अनेक उदाहरण सांगतो बरं का. फक्त म्हणजे जिवंतच म्हणजे म्हणजे मानवासाठीच नाही, मुख्य प्राणी सुद्धा. आमच्या इथे कोठ्यातनी एक गाय आहे, ती कपिला गाय म्हणते त्याला. त्या गाईला जेव्हा लहान पिलू वगैरे असतं आणि आपण म्हणजे शेवटी कधी आपण शेवटी मानावा, त्याने काही आपल्याला उंदराने वगैरे मारली तर आपण त्याला एक थापड मारतो वगैरे. ती थापड आमच्या गुरुबंधूने मारली त्या गाईला, तर त्या गायीनं 3 दिवस दूध बंद केलं. आणि ती गाय सांगते महाराजांना की यांनी आमच्या मुलाला मारलं म्हणून आम्ही दूध बंद केलं. शेवटी महाराजांनी तिला विनंती करायला लावली, त्या व्यक्तीला तिचं चालनपालन केलं आणि माफी मागून त्या पायाला माफी मागून परत त्या गायीने दूध सुरू केलं. ही स्वामींची लीला आजही सुरू आहे. उदाहरण मी 24 तास जर सांगतो मग तुम्हाला तरी इथे अनुभव संपणार नाही. खरंच आज स्वामी आहेत का, आपल्याला बोलतात का, आणि आपल्या समस्या सोडत का, याच्याकरता फक्त तुम्हाला फक्त एक कॉलच करावं लागतं. दुसरं काहीच नाही. तुमच्याच घरी तुमच्याच मोबाईलवर तुमची समस्या सोडवतं. हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही आहे किंवा भारतापुरतं मर्यादित नाही आहे. हल्ली प्राध्यापक अनिल भडाकसांचं प्रश्नोत्तर आज 7 म्हणजे कंट्रीमध्ये चालू आहे. बाहेरच्या देशात सुद्धा महाराजांचे प्रश्नोत्तर सुरू आहे. किंवा आपण पाहिलं नाही तशा गोष्टी बाहेर निघतात आणि स्वामी आपलं आज दुःख निवारण करण्याकरता आजही स्वामी हयात आहेत, त्याचा तुम्ही अनुभव घेऊ शकता. परम पूज्य सद्गुरु प्राध्यापक डॉक्टरजी अनिलजी वडाळकर महाराज की जय. तुम्हाला आम्हाला खूप छानशी माहिती दिली, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मला पूर्ण अंगावरती शाळे आल्या. थँक्यू. अनिल वडाळकरांचे सेवेकरी आहे, त्यांचा अनुभव तुम्हाला कथन करतात. 2016ला मृत्यू पावले. त्यानंतर माझे संपूर्ण कुटुंबाचे पालनपोषण माझ्या मामांनी केले. जो काही हिस्सा होता माझ्या वडिलांकडचा तो वडिलांकडचे देत नव्हते. तर महाराजांना प्रश्न केला. महाराजांनी सांगितले थोडा वेळ लागेल, सेवा करा, सेवा केल्यानंतर याचं यश तुम्हाला मिळेल. आम्ही सेवा केली आणि त्या सेवेनंतर आम्हाला महाराजांचं यश मिळालं आणि त्यांनी स्वतः आम्हाला तो हिस्सा दिला. 2 महिन्यामध्ये पूर्ण केली आणि आम्हाला 2 महिन्यातच अनुभव आला याचा. अनिल वडाळकर महाराज यांची मनापासून समजा उपकार आहे आमच्यावर. सेवा सोडलेली नाही. मी अविरतपणे महाराजांची सेवा करत आहो. श्री गुरुदेव दत्त.